नमस्कार. मराठी कथा हृदयस्पर्शी कथा श्री स्वामी समर्थ. आईची हाक आणि स्वामी आईची कृपा. कधी कधी आयुष्यात असं वाटतं माणसं भोवती असतात पण मन मात्र पूर्णपणे एकटं असतं. ज्याच्यासाठी आपण आयुष्यभर जगलो तेच जेव्हा दूर जातात तेव्हा उरते फक्त शांतता आणि प्रश्न. अशा वेळी ज्या डोळ्यात अश्रू असतात आणि ओठांवर शब्दही नसतात तेव्हा मनातून एकच हाक निघते, स्वामी आई. आजची ही कथा आहे अशाच एका आईची जिचं आयुष्य एकटेपणाने भरलेलं होतं, पण तिची श्रद्धा कधीच कमी झाली नाही. ही कथा आहे त्या क्षणाची जेव्हा आईची हाक थेट देवापर्यंत पोहोचली आणि स्वामी आईची कृपा आयुष्यात प्रकाश बनून उतरली. गावाच्या टोकाला वडाच्या झाडाच्या सावलीत एक जुनं शांत घर होतं. त्या घरात कमलाबाई नावाची एक आई राहत होती. आयुष्यभर संसारासाठी झिजलेली, नवऱ्यासाठी पाठीशी उभी राहिलेली, मुलांसाठी स्वतःला विसरलेली आणि आई आज मात्र मनाने खूप थकली होती. नवरा देवाघरी गेल्यानंतरही तिने कधी तक्रार केली नाही. माझी मुलं आहेत, देव आहे असं म्हणत ती जगत राहिली. पण काळ पुढे सरकत गेला आणि मुलं, शिक्षण, नोकरी, संसार यात इतकी गुंतली की आई मागेच राहिली. सुरुवातीला फोन यायचे, चौकशी व्हायची, पण हळूहळू तेही कमी होत गेलं. घरात माणसं नसली तरी देवघरात बसून ती स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावणं आणि मनातल्या मनात भावना सांगणं हाच तिचा आधार होता. एक दिवस पावसाळ्याची संध्याकाळ आली. आकाशात ढगांनी भरून गेलं होतं. अचानक कमलाबाईला चक्कर आली. अंगात ताप, शरीर अशक्त, मनात भीती. घरात कोणीच नव्हतं. शेजारी लोक होते पण सगळे आपापल्या कामात गुंतलेले. ती कशीबशी देवघरात आली, दिव्याजवळ बसली आणि आज पहिल्यांदाच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. हात जोडून ती म्हणाली, स्वामी आई, आज मला खूप भीती वाटते. आयुष्यभर मी काहीच मागितलं नाही, पण आज आईची हाक आहे ग, तू ऐकशील ना. त्या शब्दात श्रद्धा होती पण त्याहून जास्त असहाय्यता होती. रात्री अंधार गडद झाला. पावसाचा आवाज घरात घुमत होता. कमलाबाई पलंगावर पडली होती. अचानक तिला जाणवलं की खोलीत काहीतरी बदललं आहे. वातावरण शांत झालं. मनाला विलक्षण उबदारपणा जाणवू लागला. जणू कुणीतरी मायेने जवळ उभा आहे. तिच्या मनात स्पष्ट शब्द उमटले, आई मी आहे, घाबरू नकोस. ती दचकली, डोळे उघडले. आजूबाजूला कोणीच नव्हतं पण मन मात्र शांत झालं. जणू स्वामी आईने तिच्या दुःखावर मायेचा हात फिरवला होता. त्या रात्री बराच काळानंतर कमलाबाई शांत झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर टकटक झाली. ती उठून दार उघडते तो गावातील एक बाई उभी होती. ती म्हणाली, काकू, काल रात्री स्वप्नात स्वामी समर्थ आले. ते म्हणाले त्या आईकडे जा, तिला मदत हवी आहे. हे ऐकताच कमलाबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या बाईंनी डॉक्टर बोलावला, औषधं दिलं, जेवण केलं. हळूहळू ती गोष्ट गावात पसरली. लोक येऊ लागले, चौकशी करू लागले. कोणी जेवण आणलं, कोणी आधार दिला. कमलाबाईला जाणवलं की ती एकटी नाही. काही दिवसातच ती बरी झाली पण या अनुभवाने तिचं आयुष्य बदलून गेलं. आता तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, होती ती शांत श्रद्धा. ती रोज स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून म्हणायची, माझी मुलं दूर असतील पण माझी स्वामी आई माझ्याजवळ आहे. घर पुन्हा जिवंत झालं होतं, माणुसकीने भरलं होतं. कमलाबाईला उमगलं, ही आईची हाक कधीच वाया जात नाही. जेव्हा आई मनापासून रडते तेव्हा स्वामी आई धावून येते आणि आयुष्याला नवा आधार देते. आजही ती ठामपणे, म्हणजेच माझ्या आयुष्यातील प्रत्येक अंधारात स्वामी आईचा प्रकाश बनून उभी राहिली. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी आई माऊली की जय. एकटेपणा हा आयुष्याचा अंत नसतो, तो फक्त श्रद्धेची खरी परीक्षा असते. माणूस दूर जाऊ शकतात, नाती तुटू शकतात, पण
आईची हाक कधीच व्यर्थ जात नाही. कारण जिथे सगळं थांबतात तिथे स्वामी आई सुरू होते. आजही त्या आईच्या डोळ्यात भीती नाही, वेदना नाहीत, आहे फक्त शांत विश्वास. ती हसत म्हणते, माझ्या आयुष्यात अंधार आला पण स्वामी आईने हात धरला आणि मला आशेपर्यंत नेलं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी आई माऊली की जय. श्री स्वामी समर्थ. ही कथा तुमच्या मनाला स्पर्श केली असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये स्वामी आई लिहा आणि ही कथा भक्तांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी आई माऊली की जय. श्री स्वामी समर्थ.